रामकृष्ण हरी. नमस्कार, मी प्राची ऋषिकेश घोटणकर. BHF रेडिओवर कार्यक्रमाच्या निमित्ताने आणि UKमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित केलेल्या कार्यक्रमांमध्ये निवेदनाच्या निमित्ताने आपली भेट होते. माझ्याबद्दल थोडक्यात सांगायचं झालं तर व्यवसायानं मी आर्किटेक्ट आहे आणि गेली 17 वर्ष UKमध्ये आहे. आता आर्किटेक्चर फील्डमध्ये काम करताना काय वाटतं, कशी अडचणी येतात किंवा काय काय आव्हानं येतात याबद्दल मी फार विस्तारानं सांगणार नाही. त्याचं कारण असं आहे की थोड्याफार फरकानं आपल्या सर्वांनाच आपापल्या व्यवसायामध्ये कमी जास्त प्रमाणामध्ये अनुभव येतात, परंतु तरीही त्यावर आपण यशस्वीरित्या मात करून आपण पुढे जातो. घर आणि काम यामध्ये समतोल साधणारी ती कोण असते, तर ती स्त्री असते, ती एक आई असते, ती एक पत्नी असते असं मला मनापासून वाटतं. पोटापाण्यासाठी काम करणं हा स्वधर्माचा भाग आहे आणि तो अतिशय योग्य आहे. पण मला नेहमी असं वाटतं की त्याबरोबर आपण जर सामाजिक कार्यामध्ये काही भाग जर घेऊ शकलो तर तो आपल्या स्वानंदाचा आणि समाधानाचाही भाग ठरू शकतो. कसं आहे, भारतातून आपण वेगळ्या देशामध्ये येतो. निराळी संस्कृती असणाऱ्या या देशामध्ये मुलांना वाढवताना कधी कधी आपल्याला आपला हा प्रवाहाविरोधी प्रवास चालू आहे की काय असं वाटू शकतं. भारतीय परंपरा, संस्कृती आणि धर्म याचं माहिती असलेलं महत्त्व आता जाणीवपूर्वक वृद्धिंगत व्हायला लागतं. आणि याच उद्देशाने 2024 साली डॉक्टर पारनेरकर पूर्णवाद फाउंडेशन या संस्थेची स्थापना केली. ही संस्था UK आणि युरोपमध्ये कार्यरत आहे. माझे सगळे गुरुबंधू आणि सर्व मित्रमैत्रिणींच्या सहभागामुळेच खरं तर हे शक्य आहे. स्थानिक पातळीवरही काही लहान मोठ्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. डॉक्टर पारनेरकर यांची पूर्णवाद ही फिलॉसॉफी आहे. हे तत्वज्ञान त्यांनी निर्मिले आहे. त्यामुळे अर्थातच तत्वज्ञान या क्षेत्रात, फिलॉसॉफी क्षेत्रातही काम करण्याची इच्छा आहे. त्याचबरोबर एज्युकेशन आणि हेल्थ याही क्षेत्रामध्ये आपल्याला या संस्थेच्या अंतर्गत काम करायचं आहे. 2024 मध्येच राष्ट्रीय कीर्तनकार डॉक्टर चारुदत्त बुवा आपळे यांचं आपण UKमध्ये कीर्तन ठेवलं होतं. 10 ठिकाणी आपण या कीर्तनाचं आयोजन केलं होतं आणि अतिशय सुंदर त्याला प्रतिसाद आला. आपल्यापैकी बऱ्याच जणांनी कदाचित ते ऐकलंही असेल. तर अतिशय सुंदर अनुभव आला आणि तेव्हा मला लक्षात आलं की फक्त काम करण्याची एक सुरुवात करण्याची गरज असते. या सत्कार्याला सगळ्यांचा खूप छान पद्धतीने सहभाग आपल्याला लाभू शकतो, हातभार लागतो. सत्कार्य म्हटल्यानंतर मला आणखीन एका संस्थेची आठवण झाली. गर्जे मराठी ग्लोबल ही संस्था अमेरिकेमध्ये याची स्थापना झालेली आहे. त्याचबरोबर युरोप, ऑस्ट्रेलिया, कुवेत आणि भारतातही याचं खूप काम चालू आहे. या संस्थेचं UKमध्ये सुद्धा एक नवीन चॅप्टर सुरू होतोय. तर त्यासाठी सुद्धा काही मला जर कार्यामध्ये खारीचा वाटा उचलता आला तर मी तोही प्रयत्न करणार आहे. कारण खरं सांगायचं तर त्यांचा जो उद्देश आहे त्यांनीच खरं तर मी खूप आकर्षून गेले की आपल्या स्वतःची प्रगती करत असताना मराठी समाजाची कर्मभूमी आणि जन्मभूमीची सुद्धा सेवा करणं हा गर्जे मराठीचा उद्देश आहे. आणि ज्यांनी खरंच मला खूप छान वाटलं. त्यामुळे मी आता म्हटल्याप्रमाणे काही तिथे कार्य करता आलं तर जरूर करण्याचा प्रयत्न करणार आहे. सख्यांनो, एका गोष्टीची मात्र प्रकर्षाने जाणीव होतीये. जनतेसाठी आणि जनतेकडून याचा जर आपण विचार केला तर आपल्या भारतीय इतिहासातील अनेक कर्तृत्ववान महिलांची नावं आपल्या डोळ्यासमोर येतील. महाराष्ट्रातील कर्तृत्ववान स्त्रियांचा इतिहास आपल्या डोळ्यासमोर आहे. भारतीय इतिहासामध्ये स्त्रियांची जी थोरवी आहे त्याचं गौरवपूर्वक गायन केलं आहे. अरुणा ढेरेंनी त्यांच्या एका लेखामध्ये इतकं सुंदर लिहिलं होतं की इतिहासाच्या मंचावर उमटणारा कर्तृत्ववान स्त्रियांचा पदन्यास, त्यांचा सूर, त्यांचा शब्द, त्यांची कृती यामुळे आपल्या कलेची, संस्कृतीची आणि समाजाची स्त्रीकडे पाहण्याची दृष्टी बदलली आहे. याचे ऋण फक्त वर्तमानच नव्हे तर भविष्यावरही आहे. तर चला सख्यांनो, एकमेकींचा हात धरून एकमेकींच्या सोबत एकत्र पुढे जाऊया, एकत्र आनंदी होऊया, एकत्र यशस्वी होऊया. कारण जीवन म्हणजे आनंद, जीवन म्हणजे कला. जागतिक महिला दिनानिमित्त माझ्या सगळ्या रुक्मिणींना मनापासून शुभेच्छा. लवकरच भेटूया. रामकृष्ण हरी.